प्राचीन काळी दैत्यांचा एक पराक्रमी पण क्रूर राजा होता रंबासूर. त्याचा पुत्र अर्धा मनुष्य आणि अर्धा महिष होता, म्हणून त्याला महिषासूर म्हणत. तो अत्यंत बलवान, पराक्रमी आणि मायावी होता. महिषासूरने ब्रह्मदेवाची आराधना, भक्ती केली आणि त्यांच्याकडून वर मागितला की मला अमर करा. ब्रह्मदेवानी त्याला सांगितले, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच. तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतोस. महिषासुराने सांगितले की मला मरण एका स्त्रीच्या हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील, अन्य कोणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. महिषासूर प्रचंड आनंदित झाला. पुरुष योद्धे लढले तर लढले, परंतु आपल्याशी लढू शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही, असा त्याला विश्वास होता. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यावर महिषासूर अजूनच अहंकारी होतो. तो सर्वांना त्रास देऊ लागतो आणि शेवटी देवतांनाही युद्धात पराजित करतो. संपूर्ण देवलोक त्याच्या हातात येते आणि तो स्वतः इंद्रासनावर बसतो. भयभीत होऊन सर्व देव पळून एका गुहेत लपतात. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णू आणि शिवही महिषासुराशी युद्ध करूनही त्याचा वध करू शकत नव्हते. शेवटी सर्व देवता, ब्रह्मदेव आणि शिव वैकुंठात जाऊन श्री विष्णूकडे याविषयी काही उपाय आहे का असे विचारतात. तेव्हा श्री महाविष्णू सांगतात, सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ती महिषासुराचा वध करू शकते. कात्यायन ऋषींच्या आश्रमात ब्रह्मदेव, शिव, विष्णू आणि सर्व देवतांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रगट झाली, आदिशक्ती दुर्गा. प्रत्येक देवाने आपली शक्ती आणि अस्त्र शस्त्र त्या देवीला अर्पण केले. शिवाने त्रिशूल, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, वरुणाने शंख, वायूने धनुष्यबाण, अग्नीने शक्ती, यमाने गदा, कुबेराने मणिमुक्तांचा हार, हिमालयाने सिंह. देवी सिंहावर आरूढ होऊन युद्धासाठी सज्ज झाली. महिषासुराला जेव्हा देवीच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा सुरुवातीला त्याने देवीला कमकुवत समजले. त्याने देवी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला, पण देवीने तो धुडकावून लावला आणि युद्धाचे आवाहन दिले. 8 दिवसात देवीने महिषासुराच्या अनेक सेनापतींचा वध केला. महिषासूर स्वतः अनेक मायावी रूपे घेऊन देवीला फसवण्याचा प्रयत्न करत होता. कधी तो वाघाच्या रूपात, कधी हत्तीच्या रूपात, तर कधी सामान्य माणसाच्या रूपात येऊन देवीवर हल्ला करत होता. पण देवीने प्रत्येक वेळी त्याची माया ओळखून त्याला हरवले. महानवमी ह्या दिवशी देवी आणि महिषासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले. महिषासुराने त्याचे मूळ रूप धारण केले, जे अर्धे माणूस आणि अर्धे म्हैस होते. त्याने देवीवर प्रचंड वेगाने हल्ला केला. हे युद्ध इतके भयानक होते की संपूर्ण ब्रह्मांड हादरून गेले. 9 दिवसांच्या युद्धात देवीने आपल्या 9 वेगवेगळ्या रूपात त्यांचा सामना केला. शैलपुत्री, पर्वत राजाची कन्या, शक्तीचे प्रतीक. ब्रह्मचारिणी, तपश्चर्येचे रूप. चंद्रघंटा, भयाचा नाश करणारी. कुष्मांडा, ब्रह्मांड निर्माण करणारी. स्कंदमाता, मातृत्वाचे प्रतीक. कात्यायनी, दैत्य संहारक. कालरात्री, अंधकाराचा नाश करणारी. महागौरी, शुद्धता, पवित्र्याचे रूप. सिद्धदात्री, सिद्धी व शक्ती प्रदान करणारे. अखेर 10व्या दिवशी अर्थात विजयादशमीच्या दिवशी देवीने सिंहावर आरूढ होऊन त्रिशूलाने महिषासुराचं महिष रूप छेदून टाकलं आणि पृथ्वीवरील अन्यायाचा अंत केला. हा दिवस सद्भावनेचा अंधकारावर विजय, सत्याचा असत्यावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय ह्याचा संदेश देतो. मित्रांनो, ही कथा फक्त इतिहास नाही. महिषासूर म्हणजे आपल्या आतला आळस, भीती, अहंकार आणि नकारात्मकता. आणि दुर्गा म्हणजे आपली श्रद्धा, शक्ती, आत्मविश्वास आणि धैर्य. नवरात्र आपल्याला शिकवतं, जेव्हा आपण आपल्या आतल्या महिषासुरावर विजय मिळवतो तेव्हाच खरी विजयादशमी साजरी होते.